गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि कालचा ब्लॉग आलेला आहे बर्थडेचा पार्ट 1. तर किती जणांनी बघितला आणि जर नसेल बघितला तर पटकन जा, ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. पार्ट 2 पण येणार आहे, फारही खूप फनी असणार आहे, कारण त्याच्यामध्ये आमच्या घरातील गमती जमती सगळ्या शेअर केलेल्या आहेत मी. तर चला, आजची माझी थोडीशी गडबड आहे. तर ती काय गडबड आहे मी तुम्हाला सांगणार आहे. माझी 15 वर्ष झालं एक मैत्रीण आहे रत्नागिरीमधली, प्रॉपर रत्नागिरी लांजेमधली. आणि ती ॲक्च्युली इकडे शिफ्ट झाली आहे पुण्यामध्ये. आणि जशी शिफ्ट झाली तसं तिचं माझं एकदाच भेटणं झालं. तर गेले 5 वर्ष झालं मी काय भेटलोच नाही आहे परत. आणि ही लहान होती तेव्हा ती एकदाच आली होती. त्याच्यानंतर काय मलाही जाणं जमलं नाही, तिलाही नाही, कारण तिला 2 मुलं आहेत आणि मुलांच्या शाळा वगैरे याच्यामध्ये नाही का जसं होत नाही. तर मग आज फायनली ती माझ्याकडे येणार आहे. कालच येणार होती पिल्लूच्या बड्डेसाठी, पण तिला काल पॉसिबल नाही झालं, तर ती आज येते आहे. आणि मग आज चतुर्थी आहे, सो तिला नॉनव्हेजचं नाही खाता येणार म्हणून व्हेज पण होती आहे. आणि आमचा बॉन्ड कसा आहे ते सगळं या ब्लॉगमध्ये शेअर करण्यात तिला भेटून पण देणार आहे तुमच्याबरोबर. आणि ब्लॉग खूप छान असणार आहे. आणि आमच्या मैत्रीमध्ये खूप निस्वार्थ आहे आमची मैत्री, म्हणजे ह्याच्यात कुठलंच काय स्वार्थ नाही आहे. कारण ती निस्वार्थपणे मला दरवर्षी आंबे, काजू, त्यांचे प्रॉपर गावाकडचे म्हणजे नाही का त्यांनी त्यांच्या इथे लावले ते काजू, आंबे दरवर्षी नियमाने पाठवते. आणि तिने जरी नाही तरी तिचे बाबा पण पाठवतात. काका नेहमी लक्षात ठेवता संजीवनीला पाठवायचं आहे. सो हे एक छान असं बॉन्ड आहे आमचं. तर चला, ती येते भेटायला, तर मला स्वयंपाक करायचा आहे. तर मी आता जाते पनीर आणायला. तर मी तिला ती आल्यानंतर सुद्धा दाखवणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि खूप आमच्या अशा काही गोष्टी आहेत शेअर करणार आहे या ब्लॉगमध्ये. तर एक निस्वार्थी मैत्री जी आहे ना आमची, तर ती तुम्हाला या पाहायला मिळेल ह्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग कंटिन्यू बघा, नक्कीच आवडेल. फायनली माझी मैत्रीण आली आहे. मी तुम्हाला सांगितलं माझी मैत्रीण येते, भाऊजी लाजतात ते. तर ही माझी मैत्रीण दीपाली आणि हे भाऊजी. हाय करा. आणि इकडे ओम. ओम हाय कर. हाय गाईज म्हण. हाय गाईज. तर हा आहे ओम. आणि पिल्लू आणि दोघं सेम, म्हणजे एकाच महिन्यातले आहेत, एकाच वर्षातले आहेत. हा 4 तारीख. हा ही फक्त उंच आहे, बाकी काही नाही. तर काय म्हणती, कशी आहे? तर मी तुम्हाला सांगितलंच की हीच माझी बेस्ट फ्रेंड आहे. की आम्ही गेले 12-1 वर्ष झालं आम्ही ओळखतो एकमेकींना. म्हणजे तसं म्हटलं तर माझा आणि रत्नागिरीचा पहिला काहीच संबंध नव्हता, मी कधीच नाही गेली. तर हिच्या कारणाने. आणि भाऊजी पण तसे छान आहेत, म्हणजे नाही का बोलणं वगैरे खूप मस्त आहे. आणि काय म्हणताय भाऊजी? ते कसं होतं, पहिल्यांदाच आपण कॅमेऱ्यात बोलतो, लाज वाटते. तर ठीक आहे, आता आम्ही जेवायला बसतो आणि आता मी भरपूर गप्पा मारणार आहे, आपण नंतर भेटूया. तर काही जेवणाला इकडे पनीरची भाजी केली आहे, डाळ आणि सगळं सिंपलच आपलं. तर इकडे बघा मस्त भाजी दिसते, आता देते. तर गाईचं अचानकच ठरलं येण्याचं, त्याच्यामुळे आता ओमसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं म्हणून आम्ही छोटासा आमच्यातर्फे ड्रेस घेतला आहे दोघांचं. बघा नक्की. आता माझी परत निघाली आहे. आता परत कधी येणार भाऊजी, कधी घेऊन येणार? लवकरच घेऊन या. तर चला, ती पण निघाली. बाय बाय.